प्रयागराज महाकुंभामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज या ठिकाणी महाकुंभ हा आरंभ होत असून 144 वर्षानंतर महाकुंभाचा योग आज येतो आहे। याचं वैशिष्ट्य असं आहे की माघ मास, मकर राशीचा चंद्र, मकर राशीचा सूर्य आणि वृषभेचा या ठिकाणी बृहस्पती असा असताना प्रयागराज येथे महाकुंभ भरतो। 12 वर्षामध्ये एकूण 4 कुंभ होतात। अशी 12 कुंभ गेल्यानंतर सुमारे 144 वर्षानंतर हा महाकुंभ या ठिकाणी भरतोय। जगातील सुमारे 50 कोटी लोक या कुंभमेळ्यामध्ये आगामी येणाऱ्या या 45 दिवसामध्ये भेट देतील असा अंदाज आहे। आपली इष्टदेवता, आराध्य देवता याचा उपवास आपण या ठिकाणी येऊन करावा। या प्रयाग माघाचं कल्पवासाचं फळ मोठं सांगितलं आहे। 45 दिवसामध्ये या ठिकाणी त्रिवेणीचं स्नान, त्याचप्रमाणे आपल्या आराध्य इष्टदेवतेचं पूजन हे सर्व आपण करून या ठिकाणी अत्यंत मोठं असं आध्यात्मिक फळ, आध्यात्मिक उपलब्धी, ज्ञानाची उपलब्धी, कर्माची उपलब्धी, धर्माची उपलब्धी आणि ऐश्वर्य हे सर्व देवतांच्या प्रसादाने, कृपाप्रसादाने आपण प्राप्त करावं असा पारंपरिक इतिहास शास्त्र या ठिकाणी सांगत आहे। देवदानव संवादे मध्यमाने महोदधौ उत्पन्नोसी सदा कुंभो विधृतो विष्णुना स्वयं। या स्थानाची, प्रयागराजाची जी तीर्थाची देवता आहे ती प्रत्यक्ष भगवान महाविष्णू या ठिकाणी देवता, प्रधान देवता सांगितली। प्रभू रामचंद्रांनी देखील या ठिकाणी 3 वेळेला येऊन महाकुंभ पर्वामध्ये स्नान केले, दानधर्म केलाय असाही उल्लेख आढळतो। आणि या 45 दिवसाच्या कालखंडामध्ये सर्व देवदेवता देखील या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित असतात। हिंदू धर्माचं वैशिष्ट्य असलेलं वैष्णव संप्रदाय, शैव संप्रदाय, गाणपत्य संप्रदाय, शाक्त संप्रदाय आणि सूर्य संप्रदाय या सर्व संप्रदायामध्ये धर्माची विभागणी झाली असून हे सर्व संप्रदाय कुंभमेळ्यामध्ये आखाड्यांच्या माध्यमातून एकत्रित येऊन त्यांच्या ज्या परंपरा आहेत, त्यांच्या ज्या इष्टदेवता आहेत, त्यांचं जे निशाण आहे, ध्वजा आहे, यांचं पूजन करून कुंभमेळ्याच्या या शाही स्नानाला प्रारंभ होतो। मी या माध्यमातून सर्व जगातील भाविकांना आवाहन करतो की प्रयाग कुंभमेळ्यामध्ये येऊन आपण या ठिकाणी कृतकृत्य व्हावं। आपल्या मनुष्य जीवनाचे सार्थक आपण या ठिकाणी करून घ्यावे। प्रभू रामचंद्राची, भोलेबाबाची कृपा तुमच्या सर्वांवर राहो अशीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। जय श्रीराम, हर हर महादेव।